पत्रकार मित्र, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टेक्नॉलॉजी सेंटरचं उद्घाटनाच्या निमित्त आलो होतो. बऱ्याच दिवसांनी मला भेटतोय आणि हल्लीच्या काळी पत्रकार परिषद घेतली नव्हती आणि म्हणून आज तुम्हाला संधी द्यावी त्या हेतूने पत्रकार परिषद वेळ नसताना मला आता हेलिकॉप्टर पकडायचं आहे. तुमच्या सानिध्यात आलो आहे. तुम्ही जे काय प्रश्न विचारा ते विचारा, मी त्याला उत्तर देईन. अमुकच विचारा असंही बंधन नाही तुमच्यावर. माझ्यासोबत आमचे प्रभाकर सावंत साहेब आहेत, माझे वैद्यकीय आहेत. तुम्ही सर्व पत्रकार मित्र, मी या साहित्य टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून आलो होतो. यानंतर या जिल्ह्यात आयुष दोडामार्गमध्ये आयुष प्रकल्पाचं भूमिपूजन लवकर होईल. 14 तारीखला राष्ट्रीय महामार्ग 66 4 लेनचा जो रस्ता आहे त्याचा मधला भाग जो आहे अगदी पात्रादेवी ते आमचं खारेपाटण हा भाग ब्युटिफिकेशन करण्यासाठी मला केंद्र सरकारने पैसे द्यावे असा अर्ज केला होता. नितीन गडकरींनी त्वरित तो मान्य केला आणि 12 कोटी ब्युटिफिकेशनसाठी त्यांनी दिलेले आहेत आणि 14ला त्याचे भूमिपूजन त्याचे होणार. एक अतिशय सुंदर असं मधला तो भाग दिसावा, टुरिझम जिल्ह्याला शोभेल असं तो प्रकल्प असेल असं मला सांगावं असं वाटतं. किंवा असं सांगितलं टेक्नॉलॉजी सेंटर, कोहमचं ऑफिस, खाद्य असे अनेक उपक्रम मी राबवले. मात्र दुःख एकच आहे का डिस्नीलँड सी वर्ल्ड माझ्या हातून गेले. मी परत प्रयत्नशील राहील, पण त्या जागा आहेत पण मोस्टली त्या नॉर्थ इंडियन लोकांनी घेतलेल्या आहेत. ते परत मिळवायचं, कारण त्या समुद्राच्या बाजूला ती जागा लागते, तेव्हा तशी जागा मिळणं पण कठीण आहे. पण एक सी वर्ल्ड आणि डिस्नीलँड, गोवा पण डिस्नीलँड मागताय आणि मी पण लावून धरलाय केंद्राकडे. पाहूया कोणाला मिळतं ते. पण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग आघाडीवर जावा, राज्यात देशात आमच्या जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम सगळ्यात जास्त असावं या दृष्टीने प्रयत्नशील असताना जिल्ह्यातील तरुण तरुणींना आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात किंवा त्यांनी आपला उद्योग सुरू करावा, यासाठी एक टेक्निकल सेंटर अतिशय उपयुक्त आहे. मी दोडामार्गमध्ये त्या ठिकाणी जवळ 500 ते 600 कारखाने यावेत यासाठी माझा प्रयत्न आहे. मी पियुष गोयल याच्याशी बोलतोय आणि उदय सामंत याच्याशी पण परवाच्या दिवशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे मला जिल्ह्याच्या जवळपास 500-600 किंवा 1000च्या जवळ कारखाने आले. जिल्ह्यात बेकारी राहणार नाही आणि महाराष्ट्राचा तरुण वर्ग सिंधुदुर्गकडे आकर्षित होईल. त्यात सिंधुदुर्गाच्या तरुणांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातलं ज्ञान मिळवावं, आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं, म्हणून माझे हे प्रयत्न आहेत. तुम्ही याचं प्रबोधन लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत करावं अशी माझी विनंती आहे. आता तुम्हाला जे काय विचारायचं विचारू शकता. दादा, 2.5 वर्षामध्ये जे केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं त्यामध्ये एकूण अंदाजे किती कोटीचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणला आणि अंदाजे मी सांगता नाही, मी घेऊन सांगतो ना, 2 दिवसात सांगतो किती निधी आणला सांगतो. आणि मग तुम्हाला विरोधकांनी पण किती आणला ते तुम्हाला सांगायला, ते तुम्हाला सांगतो. अंदाजे महत्वाची कुठची प्रोजेक्ट एस्टिमेट थोडं जास्त आहे. कोकण रेल्वे लॉस आहे 10,000 कोटी. किती? 10,000 कोटी. त्याची आता एवढं खर्च करण्याची क्षमता नाहीये.
मी म्हणून मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, कोकण रेल्वे इंडियन रेल्वेमध्ये मर्ज करावं, आम्हाला कमिशन करावं. म्हणजे सगळा पैसा आता रेल्वे पाहता तुम्ही किती खर्च करताय, वेगळा रेल्वे स्टेशन पासून ट्रेन सगळं वेगळं उपक्रम असतो. आम्ही जर त्यांच्या जवळ दिला तर आपली प्लॅटफॉर्म पासून सेवा सगळ्या अतिशय चांगल्या होतील आणि मग 400-500 रुपये त्यासाठी काहीच नाही. हा जो मिनी ट्रेनचा जो प्रश्न होता तो सुटेल. माझा पाठपुरावा आहे, ते मंत्र्यांनी मला सांगितलंय, पण मी मर्जरसाठी आज परत मुख्यमंत्र्यांना भेटतोय रेल्वे मंत्र्यांसाठी आणि विनंती करणार आहे की तुम्ही आणून, फक्त केरळ गोव्याने अनुमती दिली, फक्त महाराष्ट्राची परवानगी बाकी आहे. टेक्नॉलॉजी सेंटर 186 कोटीच्या ओरोसमध्ये उभारला जातो. कसा फायदा होणार आहे आणि कशा पद्धतीचा असेल? आपल्याला याच्यात काय कळलं टेक्नॉलॉजी सेंटर म्हणजे काय? टेक्नॉलॉजी सेंटर म्हणजे काय? सेंटर रुपयामध्ये फायदा सांगू, रुपयामध्ये होणार आहे. कशा पण पद्धतीने? आश्चर्य, टेक्नॉलॉजी सेंटर या माध्यमातून इंजिनिअरिंग आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान त्या ठिकाणी दिलं जाईल. तिथे मशिनरी असतील सगळ्या प्रकारच्या, त्यात प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षण त्या तो विद्यार्थी तयार झाला का त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळेल. कुठे जॉब स्वतः तो कारखाना काढू शकतो त्याचा. आता उद्या सोलरचे पार्ट फक्त चायनात बनतात, इंडियात कुठे नाही. माझा असा विचार आहे की सोलरचं ज्ञान पण या वर्कशॉप मधून या TC मधून द्यावं आणि दोडामार्गला ती जागा जी आहे त्या जागेवर 200-250 कारखाने सोलरचे यावेत आणि तिथे लागणारा जो स्टाफ आहे, टेक्निशियन वगैरे, ते ह्या याच्यातून तयार होऊन जावे. हे प्रशिक्षण देणार आहे, हे ज्ञान देणार आहे, हे पैसे देणारं मशीन नाही त्याच्यात काही. तर किती मिळेल काय ना, याच्यामध्ये विद्यार्थी किंवा लोक तयार होतील, प्रशिक्षित होतील, स्पर्धक तयार होतील, उद्योजक तयार होण्यासाठी हे उपयुक्त आहे. पण या ट्रेनिंग सेंटरला विश्वकर्मा योजनाचं जे ट्रेनिंग आहे ते असं सांगड घालणार आहे आपण? आवश्यक असेल तर घालू ना, त्याला पाहिजे असेल ना तर घालू ना. त्यामुळे हे उच्च स्तराचं आहे. हे विश्वकर्माचं ते छोट्या उद्योग आहे, मशीन छोट्या, या सगळ्या आधुनिक मशीन असते. आधुनिक उत्पादन वाढवणाऱ्या सगळ्या मशीन असते. तुम्ही आलात त्या तर रॉबर्ट आपल्या हॉस्पिटलला ते आज लागतोय, आपण पाहू शकता. आता हे असं मी फक्त सॅम्पल म्हणून मी त्याला लावायला सांगितलं. अनेक ठिकाणी तो लावतोय, मी लावतोय. आमच्या इकडे गावातल्या लोकांना रॉबर्ट म्हणजे काय कळू देत नाही, ज्ञान मिळावं. माझं दुसरं इंटेन्शन काय, मी का ऑपरेशन रॉबर्टवरून नाही करणार. डॉक्टर लेवलवर पण गदा येते ना, आपले आहे डॉक्टर सिन्सिअर आहेत सगळे. पण रॉबर्ट म्हणजे काय, त्या स्टुडंट आहे, त्यांना काय किती जणांना माहिती, 400-450 स्टुडंट, त्यांना कळेल रॉबर्ट म्हणजे काय, पत्रकारांना कळेल. थँक्यू. आता नेटवर्क पण बरेच वेळी सातत्याने ठप्प असतो. टॉवरची परिस्थिती आहे ती पण कोण मंत्री? पियुष गोयल आहे का? अश्विनी वैष्णव. हो, आपलाच रेल्वेवाला. जरा हा विषय घ्या तुम्ही. बऱ्याचदा शटडाऊन असतं सर्व्हिस, हा? बऱ्याचदा शटडाऊन असते सर्व्हिस. आपल्याला कंप्लेंट घेणारी नसते, बरोबर ना? करणारे बरेच आहे. राजकीय मी विचार एक वर्ध्यामध्ये महात्मा गांधीचं स्मारक सगळं नूतनीकरण करतोय. 500-600 कोटी खर्च करतोय. किती एकर जागा आहे? 5 एकर जागा आहे. स्मारकापासून अनेक उपक्रम त्याच्यात
वर्धा ते आता फाईल आली फाईल सुरू ते पण भूमितीच्या मी तुम्ही काल साखी नाक्याला पण असंच एक सेंटर मी चालू केलं आणि त्या सेंटरचा फायदा मुंबई आजूबाजूच्या सगळ्या परिसरात होणार आहे आणि साखी नाक्याला एक्झिबिशन सेंटर ते आहे आणि ट्रेनिंग सेंटर हे एवढे सगळे महाराष्ट्रात येतात. बाकी सर दादा लोकसभेसाठी तुमच्या नावाची सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या जागेसाठी चर्चा झाली. काय हेलो नारायण नमस्ते. क्या बीएसएनएल की हालत सीपुर डिस्ट्रिक्ट में बहुत कमजोर है. हेलो कौन है, नाम क्या है? हाँ आरबी जन्नू कोण जन्नू ना लोकसभेसाठी तुमच्याकडे नावाची चर्चा चालू आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी. मी याच्यावर काय कॉमेंट्स करत नाही. चर्चेवर मी काय बोलू ते तुम्ही पण चर्चा करता चॅनलवर दाखवता काय नको त्या गोष्टी चालल्या. मला जोपर्यंत पक्ष काय बोलत नाही आपल्यानंतर निर्णय घेणार ते आहे. मी काय बोलत नाही याच्यावर. मला जे काय म्हणायचं होतं 15 दिवसापूर्वी मी नड्डांना जाऊन बोलले नाही त्या सगळ्या गोष्टी राज्यसभा लोकसभा बोलले. त्यामुळे मला चर्चेत ते जे काय निर्णय घेतील मला मान्य आहे पक्ष घेईल. पण ते हा आहे का तो आहे आता जे चालले ना फोटो चालले बॅनर चालले का बुक चालले मला काय त्या भानगडीत पडायचं. तुम्हाला बरं काम मिळालं ना प्रत्येकाची मुलाखती घेता काय दाखवता काय जर गुणवत्ता पण बघावं. खासदार आहे गुरं चालायला येणार पाठवायचं आहे. तुम्ही थोडं मधु दंडवते बॅरिस्टर नाथपायपासून इतिहास आहे प्रमुख. दादा या मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्यास फायदा होईल असा एक सर्वेचा अंदाज आला आहे. तर भाजप आता त्यानुसार जर आपल्याला त्यांनी सांगितलं काय उमेदवारी दिली तर ती आपण स्वीकारणार. मी कसं सांगू त्यांना सांगेन. तुम्हाला काय सांगावं पक्षाचे नियम डावलून माहिती का द्यावी. त्यांनी सांगितले कोणीही जाहीर होईपर्यंत बोलायचं. कसं बोलू मी बरं तू म्हणतो ना जो सर्वे आलाय तो असा सर्वे येत नाही रे. 3 का 4 सर्वे झाले एकच नाव आलं ना बाकी का नाही आले. तो प्रश्न पक्षाचा आहे. ते जे सांगतील मला मान्य. पहिली यादी अंदाजे केव्हापर्यंत मला मी काय ते पाहत नाही. जेव्हा येईल तेव्हा पाहिजे काय करायचं तर तुमचं माध्यम आहे ना टीव्ही लावला काय जाहीर झाली काय येणार 1 2 3 4 5 6. रवींद्र वायकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. काय सांगाल काय नाही काहीच सांगणार नाही. आता सगळं साथ सोडायला चाललंय. शेवटी उद्धवजी साहेब आणि अनिल साहेब ही शिवसेना बस सगळे जण कोण राहणार तरी पण हीच भाषा बोलत राहणार. जी बातम्या बोलता काल पण बोलल्या ना वायकरांमध्ये ती आणि तुम्हाला आवडते ती काय तुम्ही आलाय मोबाईलवर. ईडी चौकशीला राहुल वायकरांनी शिंदेच्या मला हे मी उत्तर देणार मी तुम्हाला पहिलंच काही गोष्टी नाही वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यात मी का पडावं तो त्याचा वैयक्तिक प्रश्न. आता राजन साळवीत ना सावंत राजन साळवी साळवीत ना राजापूर ना मी कधी नाही बोललो त्याच्यावर. जाऊ दे त्यांचं ते पण वैयक्तिक आहे. विकासासाठी आपण सत्तेत गेलो विरोधात असताना आपल्याला निधी मिळत नव्हता असं रवींद्र वायकर म्हणतात. लोकांनी पाहून शिवसेना सत्तेत असताना पैसे देत नाही लोकांना म्हणून दुसऱ्या पक्षात जात आहेत. लोकांच्या माहितीसाठी चांगलं आहे. आता पैसे येतील.
टीसी पेक्षा विषय महत्वाचे जिल्ह्यात नोकऱ्या वाटतील, पोरं तयार होतील, पगार चांगले येतील, उद्योग येतील, तर वायकर थोडे आणतील, थोडे उद्योग ढाका पाठवतील पोस्टाने. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये प्रचाराला सुरुवात केली. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणतात जर पती तुमचा मोदी मोदी करत असेल तर त्याला जेवण घालू नका. कोण म्हणतं? अरविंद केजरीवाल. मला एक सांगेल, मी तिकडे पाहिल्याशिवाय कॉमेंट्स करत. ही खालच्या थराची हा प्रचाराची आहे आशा. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री दिल्लीचे करू नये, नाही आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. मला भास्कर जाधवच्या सभेबद्दल, त्यांच्या भाष्याबद्दल काही बोलायचं नाही. काय बोलायचं? तो माझा ॲडवायझर आहे, काय आम्हाला रेशन पुरवणार आहे, की आमच्या जिल्ह्यात काय पाठवणार आहे? कशाला कोण आहे तो भास्कर जाधव? का राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, कोण आहे तो? तुम्ही जी काय नावं ज्यांच्याची घेताय, काय संबंध माझ्या जिल्ह्याचा माझ्या लेवलच्या राजकारणात सांगा ना. मला त्याकडे नाही घ्यायची, त्यांचं राजकारण त्यांनी करतायत ते करू दे. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, हे नुसते झुंजवायचे धंदे बंद करा. वैचारिक बौद्धिक आणि विकासात्मक विषय घ्या. पत्रकार जिल्ह्याच्या इंटरेस्ट इथे नवीन मुलांना पण नवीन नवीन विषय सांगा. माझे असे विषय आहेत त्याला विचारा, वेळ लागेल की नवीन टेक्नॉलॉजी पाहिली. आता सेंट्रल गव्हर्नमेंट अलाव केलं नवीन टेक्नॉलॉजी, ती जाऊ दे मुलांना. हे काय हा काय म्हणतो, काय करायचं तो वायकर? आणि आता कोण आलं तर तुमच्याकडे कोण येणार आहे का या जिल्ह्यात? चला 5 मुलांची शिक्षण व्यवस्था करतो, कोणी सांगणार आहे का? त्या नारायण राणे लागतो. आता तो म्हणजे कॅन्सरचा माणूस आला तिथे फिरताना त्याला मदत पाहिजे, पाठवा नाही एकाकडे जर कोणाकडे, तेव्हा नारायण राणे लागतो. बाकी सगळ्याला आपलं चाललंय तुमचं, जाऊ दे तुमची नोकरी आहे, मला काय म्हणायचं नाही. पण मी ह्या कोरोनाच्याही नेत्याच्या याच्याबद्दल पर्सनल याच्याबद्दल भाषण आहे. विकासात सांगा, देशपातळीवर सांगा, इकडचं सांगा, मी सांगा. मला तुम्ही एक माहिती आणून द्या. नारायण राणेशिवाय या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या गोष्टी आल्या एक दाखव. एखादी बालवाडी, एखादी शाळा, एखादं हॉस्पिटल, एखादं कॉलेज, एखादं धरण, एक धरण सांग, एखादं ब्रिज, काय आणलं मला दाखव. दाखवा का तुम्ही? पैसे तरी पुरे जिल्हा नियोजनचे आले का? उद्योग ठाकरे त्या 2.5 वर्षात जाऊन विचार कलेक्टर. आता बसले ते कलेक्टर, ते काय तुम्ही माहिती घेत नाही. आज तुमचा जिल्हा 240 जवळपास पर कॅपिटल इन्कम आहे. आता बाजूचा गोवा 4.5 लाख आहे पर कॅपिटल इन्कम. तुम्हाला वाटत नाही आपला पण वाढावा, लोकांचं जीवनमान उंचावं आणि याचा मधमाशांचा देतो, म्हणजे एकही घर राहू नये कुपोषित बालकांचं. सांगा हे कल्पना एकाची तरी आहे का? परदेशी मुलांना एका दोघांना तरी मी दरवर्षी पाठवतो. कोण पाठवतं? शिक्षणाला पैसे कोण देतं? आजारपणाला पैसे कोण देतं? मी बघा तातू सीतारामने ट्रस्ट मधून किती जणांना दिला, हा देतो. हे आम्ही केलं तरी पण आमच्यावरच, आम्हाला बडीमार प्रश्नाचं. मला काय फरक नाही. मी काय असं नाही की आम्हाला ही तिकीट द्या, आम्ही कधी मागायला कोणाकडे गेलो नाही आणि मी मागत नाही. पक्षाला जे वाटेल ते पक्षाने करावं, प्रश्न पक्षाचा. तर मी भाष्य करून उगाच कशाला त्यांचं वाईटपणा आपण ओढून घ्यायचं. बीजेपी पक्षात असं मागून नाही मिळत. बीजेपी दादा भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर सुद्धा टीका केली आहे. आपण दावेदार असताना आपल्याला पक्षातून डावलण्यात आलं असं ते म्हणतात. अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर पण टीका केली. आपल्याला दावेदार मी काय करू? ते उद्धव ठाकरे त्यांनी बघावं, मला काय काय कमी काय त्याला उडवाळ का? फार छान आता हे आमचं नाही, ठीक आहे. तो आम्ही शिवसेना म्हणून घेतली. आपल्याला वाचायला मिळतं ते कमी आहे का? माहिती मिळते ती कमी आहे. तुमच्यावर तीच आपल्या बरं झालं. बस दादा यंदा एक मला तू गोष्ट सांग,
साप असं असतो. साखर गुणधर्म काय? विषारी. दूध पद्धती विषारी. मिठाई दिली तरी विषारी. जातं का? समजलं ना? दादा, आपण देवगड विजयदुर्ग बंदरसाठी आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून जेटी मंजूर करून घेतली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 9 वर्ष जेटी देवगड बंदराची आहे, तिचं अजून काम प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये 3 ठेकेदार बदल होऊन गेले. त्याच्यानंतर मालवण जेटी जी आहे ती देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, मात्र त्याचं उद्घाटन होत नाही. तर दोन्ही गोष्टी बघितल्या तर 2 जेटी मंजूर असून तयार असून त्याचं एकीकडे लोकार्पण होत नाही, तर दुसरीकडे देवगडची जी जेटी आहे ते अजूनही 3रा ठेकेदार पण सोडून गेलाय. आणि आपण जे काम सध्या जी नवीन जेटी मंजूर करून आणली विजयदुर्गची ती आता होईल, पण ह्या दोन गोष्टी इकडे विशेषला सांग. या तिघांची आहे तक्रार आहे माझ्याकडे. मी अधिकाऱ्याला बोलवतो आणि कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो देवगडचा मला सांग, जो अर्धवट सोडून गेली. ते मला सांग. आणि इथला अधिकारी कोण आहे बघ. पुढच्या वेळेस त्याला बोलून मला मी स्वतः बघतो ते. आणि जे रेडी तयार झाले ते आपण चालू करायला लावू. मालवणची म्हणजे काय सांग. भारत येऊ पाहतोय अर्थव्यवस्थेमध्ये $5 ट्रिलियन हे आपलं GDP होईल आणि हे प्रयत्न आपले आहेत. आता 4.11 आहे आणि त्या दृष्टीने आम्ही विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. त्यामुळे विकासाचा मुद्दा बाकी सगळ्यात सगळं 54 योजना PM साहेबांनी दिल्या, मोदी साहेबांनी 54 योजना. कोणती नाही आहे योजना. अन्नधान्याची आहे, महिलांची आहे, आरोग्यासाठी आहे 5 लाखाची, महिलांसाठी, तरुणींसाठी ती लक्षाधीश मॅनेजमेंट आहे ती सगळं गडबडीत आहे. काय जरा आज माझ्याकडे वेळ नाही. मी खरं जाणार होतो. पुढच्या वेळेस जाईल आणि संबंधित जे कोण आहेत त्यांना भेटेल आणि तेव्हा निर्णय घेईन काय करायचं. तुम्ही बोललं बरं झालं, लेकिन येऊन ठेवा. पुढच्या वेळेला आपण जायचं आणि संबंधित ट्रस्टी जो कोण आहे त्यांना त्यावेळेला उपस्थित राहायला सांगा. सर, आपल्या अनेक प्रकल्पापैकी IT पार्कचा प्रकल्प IT पार्क आपल्याकडे चाललेत ना, चालू आहेत. बंद असतील काय काय अडचणी असते आपण करू दुरुस्त. भारतीय जनतापेक्षा आपल्याला जिथे पाठवले ही जबाबदारी घेईल ते आपण करणार. काय नाही रे, तो हसला. नाही, प्रश्न एवढा चांगला कोणाचाच नव्हता, तुझाच होता. तर तानाजी सावंत यांनी एक आरोप केला आहे की उद्धव ठाकरेंना तिकिटासाठी 10 कोटी रुपये दिले होते. काय करू वसूल करू? तुमचं काय मत आहे? त्यावर केसरकरांनी पण आरोप केला. सोडायला जे केसरकर पण घ्या, तानाजी घ्या, तुम्हाला काय करायचं ते करा. माझा विषय नाही, मला याच्यात पडायचं नाही. आणि असे प्रश्न उत्तर द्यायला मी काय मंत्रीपद आणि उत्पत्ती झालो नाही. होय, विचार करा आधी. हा प्रश्न कधी अशा गोष्टी काही एव्हिडन्स असतात काय आरोप करते डिनाय करते कशाला पण आपण निवडा. काय करायचं ते करा. जा कोर्टात म्हणा. तुम्ही ना कोर्टात जाऊ शकता. चॅनलला सांग कोर्टाचा काय खरं कुठं काय थर्ड पार्टी करू शकता. थँक्यू. नाही खरं